हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आजचा जो टॉपिक आहे हा खास करून जे घरात राहून ज्या स्त्रिया बिझनेस करतात, व्यवसाय करतात, आपल्या टेलरिंग व्यवसाय ज्या स्त्रिया करतात त्यांच्यासाठी खास ठरणार आहे. आणि आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवते की मला कमेंट आली होती की ताई, घरच्या घरी आपल्याला जर बिझनेस वाढवायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे, ह्यावरती सेपरेट एक व्हिडिओ बनव. सो त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथे बनवत आहे. तर त्या कमेंटचा रिप्लाय ॲक्च्युली, घरच्या घरी आपण बिझनेस वाढवण्यासाठी काय करू शकतो, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. 4 ते 5 अशा टिप्स आहेत की ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास तुम्हाला मदत होणार आहे. बघा, सगळ्यात पहिली टिप्स अशी असणार आहे, एकच शब्द सांगते तुम्हाला. पहिली टिप्स आहे ती म्हणजे अनुभव. जर तुम्ही टेलरिंग व्यवसायामध्ये येताय तर तुम्हाला अनुभव जास्त गरजेचा ठरतो. जसं की मी मागे पण एक व्हिडिओ बनवला होता बघा, की दिवसाला आपण 4 ते 5 ब्लाऊज कसे शिवू शकतो, जॉब करून जर तुम्ही करताय तर कसं करू शकतात, किंवा बिझनेस करू शकतात. त्यावरती मी तुम्हाला स्वतःचा एक्सपिरियन्स मी तिथे तुम्हाला शेअर केलेला आहे. तर इथे सुद्धा काही गोष्टी तुम्हाला सांगून देते की मी स्वतः कसं केलेलं आहे, मला कसा अनुभव आला ब्लाऊजमध्ये. बघा, ज्यावेळी आपण नवीन असतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा चुका होत असतात टेलरिंगमध्ये. आणि टेलरिंग काम खरंच वाटतं तर टेलरिंग काम वाटतं तेवढं सोपं नाही. कारण की आपण एक ब्लाऊज शिवला आणि आपण परफेक्ट झालो असं होत नाही. ठीक आहे. तर अनुभव, मला सांगायचं एवढंच की अनुभव येणं ह्या टेलरिंग व्यवसायामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. जसं की मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला. वाटल्यास त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ पाहून सुद्धा थोडंसं त्याबद्दल माहिती होईल. ठीक आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहेत, घरातून व्यवसाय चालू करायचा आहे, तर अनुभव येणं गरजेचं आहे. तर आता मी क्लास केलाय समजा, आणि मला लगेचच्या लगेच अनुभव येणार का, तर नाही येत. सुरुवातीला आपल्याला बऱ्याच दिवस प्रॅक्टिस करावी लागते. आता प्रॅक्टिस करायची म्हणजे काय करायचं, आपण प्रॅक्टिसला डिरेक्टली कस्टमरचे ब्लाऊज घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. ठीक आहे. त्यामुळे खूप सारे स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत. स्वतःचे ब्लाऊज शिवू शकतात, त्यानंतर तुम्ही आईचे ब्लाऊज शिवू शकतात, रिलेटिव्हचे ब्लाऊज शिवू शकतात, तुमचे मैत्रिणी फ्रेंड्स जे असतील त्यांचे ब्लाऊज शिवू शकतात. ठीक आहे. तर म्हणजे काय होतं, जेवढे जास्त ब्लाऊज तुम्ही शिवणार, होणार काय, जेवढे जास्त ब्लाऊज तुम्ही शिवणार तेवढा जास्त तुम्हाला अनुभव येणार. आणि ह्या फील्डमध्ये अनुभव येणं खूप जास्त गरजेचं आहे. कमीत कमी मला तरी वाटतं पर्सनली 50 ब्लाऊज तरी तुमचे व्हायला पाहिजेत, आणि नंतर तुम्ही व्यवसाय चालू करू शकता. घरच्या घरी जरी असेल तरी 50 ब्लाऊज तरी शिवा, असं मी पर्सनली सांगेल तुम्हाला. आता मी माझा अनुभव तुम्हाला असा सांगते की मला डिरेक्टली अनुभव आला का, तर नाही. मी सुरुवातीला 1 ते 1.5 वर्ष, जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी जॉब करता करता हा टेलरिंगचा क्लास केला होता, आणि तेव्हाच मी ब्लाऊज शिवत होते. तर मी खूप सारे ब्लाऊज 2 वर्ष मी फुकट ब्लाऊज शिवलेले आहे, फक्त एक्सपिरियन्ससाठी. हा माझा अनुभव झाला. पण तुम्ही समजा 6 महिन्याचा कोर्स केलाय आणि तुम्हाला लगेच काम करायचंय, तर तसं करू नका. 1 ते 2 महिने स्वतःचे ब्लाऊज शिवा, घरचे ब्लाऊज शिवा, एक्सपिरियन्ससाठी खूप सारे ब्लाऊज शिवा, आणि नंतर काम चालू करा. ठीक आहे. कारण की कसं आहे ना, ह्या व्यवसायामध्ये समजा एक ब्लाऊज जरी तुम्ही घेताय, त्या ब्लाऊजला फिनिशिंग बघितली जाते, गोट बघितला जातो, जे आपण लॉक करतो ते बघितलं जातं, म्हणजे खूप काही आहे. तर सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि आजकाल तर इतकं खूप, म्हणजे पहिलं तरी एवढं मला नव्हतं वाटत. 2009, 10, 11, 12 मी जेव्हा क्लास अगदी सुरुवातीला केला होता. पण आता ना खूप काही वेगवेगळे ब्लाऊज निघालेत, वेगवेगळे डिझाईन्स, खूप काही आहे. त्यामुळे ना आपल्याला अनुभव असणं खूप जास्त गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं पर्सनली. ठीक आहे. तर मी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे सांगितला की तुम्हाला अनुभव असणं जास्त गरजेचं आहे, आणि अनुभव येण्यासाठी तुम्ही काय करू शकतात ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगून दिलेलं आहे. आता दुसरी टिप्स. तर आता बरेच जण असं म्हणतात की मला बिझनेस करायचा आहे, पण मी स्वतःचा बिझनेस करणार आहे, म्हणजे माझ्या घरातून मी करणार आहे, ना की मी कुठे जाऊन
किंवा कुठेतरी जाऊन ब्लाऊज शिवणार आहे किंवा काही ॲडव्हर्टाईज असं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला स्वतःचे ब्लाऊज शिवायचे, स्वतः काम करायचं आहे, तर तुमचा ब्लाऊज तेवढाच परफेक्ट असायला पाहिजे. फिनिशिंग जास्त महत्त्वाची आहे आणि फिनिशिंगसाठी खूप काही आहे. आता सध्या तरी सोशल मीडिया आहे आपल्याकडे, यूट्यूब आहे महत्त्वाचं, आणि यूट्यूबवरती खूप सारे चॅनल्स आहेत, जसं की माझा पण चॅनल. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला सोल्युशन आता सध्या मोबाईल आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून यूट्यूबचे चॅनल्स किंवा त्यावरती व्हिडिओज, त्याचा एक स्टडी व्यवस्थित असा काही गोष्टी करून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता, ठीक आहे. पण जसं मी पहिला सांगितलं आहे तुम्हाला की अनुभव येणं गरजेचं आहे, आणि अनुभव घेतल्याशिवाय डिरेक्टली ब्लाऊज शिवू नका. कस्टमरचे घरचे ब्लाऊज शिवून घ्या. त्यानंतर तिसरी टिप आणि खूप जास्त महत्त्वाची टिप्स इथे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या क्षेत्रामध्ये नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता हे नॉलेजचा जो पॉईंट आहे हा सुद्धा पहिल्या 2 टिप्सवरती डिपेंड आहे. तो म्हणजे की अनुभवातून आपल्याला नॉलेज येतं. बऱ्याचशा चुका आपल्याकडून होत राहतात. समजा तुमच्याकडून समजा तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज शिवला आणि तुमच्याकडून ब्लाऊज उतरते, तर मग शोल्डर उतरते, तर मग शोल्डर का उतरतं, मुंडा उंची आपण किती घेतली, तर ह्यांची म्हणजे ब्लाऊजची ठेवण कशी आहे, यांची शारीरिक ठेवण कशी आहे, ते आपण नीट पाहिलं का, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला येत असतं. आणि हे सगळं बारकाईने तुम्हाला आजकाल मोबाईलवरती इझिली अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना किंवा जरी तुमच्याकडून ब्लाऊज फसला कस्टमरचा, तर तो ब्लाऊज ठेवून घ्यायचा, त्या ब्लाऊजवर स्टडी करायचं, तो ब्लाऊज रिपेअर करायचं, पुन्हा त्या कस्टमरला बोलवायचं, तो कस्टमरला ब्लाऊज घालून दाखवायचं. जर तुम्ही त्या कस्टमरच्या त्या ब्लाऊजची शिलाई जर 350-400 रुपये पे केलेली असेल, तर तिथे थोडंसं पैसे लगेच डाऊन करायचं का, आणि त्यांना सांगायचं आहे की मी नवीन आहे आणि माझ्याकडून अशी चूक झाली आहे, सो मला 100 रुपये कमी द्या. पण नेक्स्ट ब्लाऊजला ती तुमच्याकडे नक्की येणार, 101% येणार, ठीक आहे. थोडं असं ॲडजस्ट करायचं आहे. आणि नॉलेज असणं ह्या क्षेत्रामध्ये फार काय अवघड नाही आहे. आता तरी अवघड नाही आहे, ठीक आहे. तर म्हणजे मला सांगायची तिसरी टिप्स ही तुम्हाला की नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची टिप्स चौथी, ॲडव्हर्टाइजमेंट. आता ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय, तर आपण उठायचं आहे ॲडव्हर्टाईज करायची आहे का, तर नाही, तसं होत नाही. शक्यतो टेलरिंग व्यवसायामध्ये तसं होत नाही. पण मी केलं होतं ॲडव्हर्टाइजमेंट, मी केली होती, पण मला करायची गरज होती. मी काही घरून व्यवसाय नव्हता तेव्हा, माझं दुकान होतं आणि त्यामुळे मला ती ॲडव्हर्टाईज करणं गरजेचं होतं. मी फ्लेक्स घेतले, मला वाटतं काहीतरी 500 झेरॉक्स मारले होते आणि एक दिवस काढला होता. आणि पूर्ण म्हणजे खेडमध्ये, गावामध्ये जेव्हा मी नवीन शॉप टाकलं होतं तेव्हाचं सांगते तुम्हाला. माझं जॉईंट आपलं पार्लरचं पण होतं, त्याच्यामुळे मला ॲडव्हर्टाईज करणं गरजेचं होतं. आणि कसं, ज्यावेळी आपण रेंटवर असतो त्यावेळी मी रेंटवर होते, आणि रेंटवर असल्यानंतर आपल्याला थोडीशी टेन्शन असतं रेंट काढणं वगैरे. आता हे घरी व्यवसाय केल्यानंतर काही वाटत नाही, जरी एक दिवस काम केलं तरी काही वाटत नाही, आपल्याला कुठे रेंट भरायचं असतो रे. त्यामुळे ना मी ॲडव्हर्टाईज केलं होतं आणि मी फ्लेक्स वगैरे स्वतः मी वाटले होते घरोघरी जाऊन. मला आठवतंय, म्हणजे करावं लागतं कधी कधी ॲडव्हर्टाईज पण आपल्याला करावं लागतं. तुम्ही जरी घरी व्यवसाय करत असाल आणि जर तुमची तयारी आहे की आपण फ्लेक्स करू शकतो, झेरॉक्स मारू शकतो आणि आपण म्हणजे आपल्या तिथल्या जवळच्या भागामध्ये आपण टाकू शकतो, तर तुम्ही टाकू शकतात. किंवा मग एखादा पेपरवाला मुलगा असेल किंवा एखादा कुठलाही मुलगा असेल, तुम्ही त्याला पैसे देऊ शकतात आणि त्याला सांगू शकतात की बाबा रे एवढ्या एरियामध्ये माझे फ्लेक्स वाटून दे. बस इझी आहे, ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर अजून ॲडव्हर्टाईज म्हणजे स्वतः कस्टमरकडून ॲडव्हर्टाईज केली जाते. कशी, तर बघा, तुम्ही समजा एका कस्टमरचा ब्लाऊज शिवलात, तिला तो व्यवस्थित बसला, ठीक आहे, तर ती इझिली दुसऱ्या कस्टमरला सांगणार, अगो ती खूप छान. आणि हो, एक खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट सांगायचा इथे तुम्हाला मला, की वेळेत तो ब्लाऊज द्यायचे. खूप टेलर लोक बदनाम आहेत की वेळेत काम करत नाहीत, वेळ खूप लावतात, ब्लाऊज खूप लेट देतात. असं नाही करायचं. ह्याच्यामुळे सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट आपली डाऊन होऊ शकते. जर तुम्ही कस्टमरला सांगितले ना 8 दिवसात ब्लाऊज देतो, तर तुम्ही 5 दिवसात ब्लाऊज शिवून ठेवायचा आहे.
भले आपल्याकडे पटकन आपला अगोदर 2 दिवस फोन गेला पाहिजे त्यांना, पण असं नाही करायचं की 8 दिवस सांगितलेत आणि मी 15 दिवस लावले. ही सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंटचीच एक बाब आहे, हे लक्षात घ्या. भले तुम्हाला जर नसेल 8 दिवसात होणार तर तुम्ही 15 दिवस सांगा किंवा तुम्ही 10 दिवस सांगू शकता, 12 दिवस सांगा, पण ही सुद्धा एक ॲडव्हर्टाइजमेंटची स्टेप आहे, हे मला इथे सांगायचं आहे. त्यानंतर लास्ट टिप्स मी तुम्हाला इथे सांगून देते, खूप जास्त महत्त्वाची. काळानुसार चालायचे आपल्याला. आता काळानुसार चालायचं म्हणजे काय, तर बघा, जी फॅशन तुम्ही 2009ला, 10ला, 11ला, 15ला, 14ला पाहिली असेल ब्लाऊजची, ती फॅशन आता 2024ला, 2023ला चालणार आहे का? नाहीच चालत. फॅशन ब्लाऊजमध्ये बदलत राहतात. आता बोटनेक, फुल स्लीव्ज, बोटनेक, फुग्गा मोठा, असे खूप सारे ब्लाऊज आत्ता सध्या तरी चालतात. म्हणजे जसं ब्लाऊजमध्ये चेंजेस होत आहेत, म्हणजे ब्लाऊजच्या फॅशनमध्ये जसे चेंज होत आहेत तसे चेंजेस आपल्याला करून घ्यायचे स्वतःमध्ये. नाही, समजा कुठलाही ब्लाऊज असू द्या, तुम्हाला तो येत नाहीये, तुमच्याकडे मोबाईल आहेच, मोबाईलवरती तुम्ही पाहू शकतात, स्वतःचा एक ब्लाऊज शिवू शकतात की आता सध्या कोणत्या ट्रेंडमध्ये ब्लाऊज आहे तर त्याचा ब्लाऊज आपण लगेच शिवून घ्यायचं स्वतःचं आणि लगेच कस्टमरचं आपण करू शकतो. टिप्स काढायचे आहेत, नोटबुक घ्यायचे, शोल्डर, हे ते, बोटनेक आहे, समजा बोटनेकचा ब्लाऊज घेताय तुम्ही तर बोटनेकच्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. किती छातीला, किती शोल्डरला किती टाकायचे, गळारुंदी, शोल्डर, मुंडा उंची, या सगळ्या टिप्स लिहून काढायच्या, चार्ट लिहून काढायचे व्यवस्थित. छानपैकी आपण ब्लाऊज स्टिचिंग करू शकतो. म्हणजेच मला एक काळ सांगायचं आहे, जशी फॅशन बदलणार आहे तसं तुम्ही सुद्धा बदलून घ्यायचं आहे ब्लाऊजमध्ये. ठीक आहे. मग समजा तुम्हाला यूट्यूबमधून सुद्धा काही कळत नाही तर तुम्ही सेपरेट त्याचे क्लास लावून घ्यायचे अर्जंटमध्ये. खूप घाई नाही करायचं, भले 1 महिना जाऊ दे, दुसऱ्या महिन्यात तुम्ही काम करू शकतात. आणि ज्यावेळी आपल्याला ब्लाऊज येतात ना फ्रेंड्स, त्यावेळी थोडंफार डिझाईन किंवा थोडंफार काही चेंजेस झाले तर आपण एखादा व्हिडिओ जरी पाहिला ना तरी इझिली होऊन जातं. फार काही त्यामध्ये अवघड असं वाटत नाही. नंतर नवीन लोकांना अवघड वाटतं, पण नंतर ह्या गोष्टी नॉर्मल वाटतात, खूप नॉर्मल वाटतात आणि व्हिडिओ पाहून सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी कळतात. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला घरच्या घरी आणि आणखी एक सांगायचं राहिलं, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही आणखी एक महत्त्वाची टिप्स आहे जे करू शकतात, ते म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे बोर्ड लावू शकता. बोर्डचं मी विसरले, जस्ट आता लास्टला माझ्या लक्षात आलं ते. तर तुम्ही एखादा बोर्ड लावू शकतात. बोर्डमध्ये तुम्हाला जे येतंय तेच टाकायचं आहे. बऱ्याच वेळा आता माझ्या फ्रेंड्स आहेत 2-3, तर त्यांना म्हणजे असं नऊवारी साडी येत नाही आहे किंवा ड्रेसेस येत नाही, तरी पण त्या मुद्दामून टाकून देतात त्यामध्ये. आणि गिऱ्हाईक आल्यानंतर म्हणतात की मी तो क्लास चालू आहे माझा. ठीक आहे, त्यांचा क्लास जरी चालू असला तर मग जर तुम्ही त्यात परफेक्ट नाही आहे तर तुम्ही डिरेक्टली टाकू नाही शकत. कस्टमर डायरेक्ट येणार ना तुमच्याकडे. त्यामुळे तुम्हाला जे येतंय ते त्या बोर्डवरती टाकायचं आहे. बोर्डवरती कुठलाही विनाकारण काही टाकायचं नाही, जे तुम्हाला येतंय तेच बोर्डवरती टाकायचं आहे. तर फ्रेंड्स, काही गोष्टींच्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आपल्या ह्या बिझनेस संदर्भात दिलेल्या आहेत. घरातून व्यवसाय चालू करू शकतात आणि बेस्ट क्वालिटी द्या, बेस्ट फिनिशिंग द्या आणि आपला व्यवसाय छान असा चालू करा. तर फ्रेंड्स, हा होता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.